रासायनिक तसंच सेंद्रिय शेती तंत्राला कंटाळलेल्या काही शेतकऱ्यांनी आता पाळेकर तंत्राच्या शेतीकडे आपला मोर्चा वळवायला सुरुवात केली आहे। आधुनिक तंत्राने शेती करणाऱ्या नाशिक जिल्ह्यातले शेतकरी देखील आता याच मार्गाकडे झुकू लागलेत। तेलकट डाग आणि मर रोगावर ज्यांनी या दोन्ही तंत्रांना नियंत्रण मिळवता आलं नाही ते शेतकरी शेवटचा मार्ग म्हणून पाळेकर तंत्राकडे वळू लागलेत। नाशिक जिल्ह्यातले धेंडाळी गावाचे राजेश कमानकर गेल्या वर्षभरापासून डाळिंब पिकाचं व्यवस्थापन नैसर्गिक तंत्राने करतायत। त्यांच्यापासून त्यांना नेमका काय फायदा झालाय ते जाणून घेण्यासाठी आपण नाशिकलाच जाऊया। महाराष्ट्रात हायटेक फार्मिंग किंवा आधुनिक तंत्राने शेती करण्यात नाशिक जिल्हा सदैव आघाडीवर राहिला आहे। इथला भाजीपाला, द्राक्ष उत्पादक असो किंवा डाळिंब उत्पादक, प्रत्येकानं आपापल्या शेती पद्धतीमध्ये नवी उंची गाठण्याचा प्रयत्न केलाय। पण गेल्या काही वर्षांपासून हवामान बदलाच्या संकटानं आणि तंत्रज्ञान तसंच रासायनिक निविष्ठांच्या वाढलेल्या किमतीमुळे ही शेती आर्थिकदृष्ट्या फारशी परवडत नाहीये। कित्येक शेतकरी आधुनिकतेच्या नावाखाली आर्थिकदृष्ट्या नुकसानीत आलेत। नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यातल्या धेंडाळी गावच्या कमानकर बंधूंची देखील तशीच परिस्थिती झाली आहे। पण साम टीव्हीवरील यशोगाथा पाहून त्यांना पाळेकर तंत्राचा वापर करण्याची प्रेरणा मिळाली। मग गेल्या वर्षभरापासून त्यांनी महागडं हायटेक फार्मिंग थोडंसं बाजूला ठेवून पाळेकरांच्या नैसर्गिक तंत्राची कास धरत परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केलाय। झिरो बजेट शेतीच्या संदर्भात जसं जोडलं गेलो, म्हणजे ते जोडण्यामागं माझं काहीतरी अपघाती घटना घडल्या त्याच्या अगोदर आमच्याकडे आम्ही जे 15-16 वर्षापासून जी शेती करीत होतो वडिलोपार्जित, वडील, मी, माझा लहान भाऊ आणि त्याची मिसेस अशी शेती करत असताना दरवर्षी उत्पन्नामध्ये लॉसच यायचा। म्हणजे कुठलंही उत्पन्न असं भरघोस मिळत नसायचं, तोटा होत चालायचा। कारण रासायनिक निविष्ठ आणि खतं खरेदी करता करताच आमचा त्याचा हिशोब एकत्रित व्हायचा। राहिल्या आमच्या वडिलांची जी पेन्शन होती शिक्षक असल्यामुळे, ते पेन्शनचे 15,000 रुपये त्या शेतीत जायचे। असं 15-16 वर्ष कंटिन्यू चालत गेल्यामुळे एक काळ असा आला का मागच्या वर्षी आम्हाला ते विचार करावा लागला याच्यावर का बुवा आता आपण ही शेती, एक तर वडिलांनी आमचा सगळ्यांचा बसून विचार विनिमय झाला की ही शेतीच विकून टाकायची। कारण जर आपल्याला हिच्यात परवडेलच नाही, 15-16 वर्षापासून आपण हिच्यात फक्त पैसेच घालतोय आणि आता आपल्याजवळ काही राहिलंच नाही, तर ही शेती विकलेलं एकदम योग्य। त्याच्याऐवजी दुसरा व्यवसाय काहीतरी चालू करू बा। मग त्या विचार विनिमयानंतर आम्ही तिघं-चौघं एकत्रित घरात बसून असं लक्षात आलं का सुहास पाळेकर सरांचं साम टी व्ही, त्याच्यानंतर आमचे एक मोठे बंधू आहे चुलत, तर त्यांच्याकडे त्यांनी अचानक त्यांच्या बागेवर तेल्याचा आजार आल्यामुळं त्यांनी सरांची ट्रीटमेंट अवलंबली आणि त्याच्यात ते सक्सेस झाले होते। त्याच्यामुळं आम्ही त्यांना भेटण्यासाठी गेलो, त्यांनी त्यांची बाग दाखवली होती, ती बाग बघितली, आम्हाला खूप आनंद वाटला। पण आमच्या मनात एक शंका होती कायमची का हे पण आपल्याशी काहीतरी खोटं बोलत आहे। मग आता जमीन विकायचीच आहे, तर म्हटलं तिकडून तो विचार घेऊन आलो आणि जमीन जर विकायची तर एकदा हा शेवटचा प्रयोग करून बघायचा सुभाष पाळेकर सरांच्या पद्धतीने। मग यूट्यूबवरचे जे डाउनलोड केल्या मी त्या सीडीज वगैरे असं पूर्ण माहिती एकत्रित केली, ती लिहिली। सुहास फुले म्हणून जे बाबा आहे मोरुशीचे, हां फुले बाबा, तर त्या फुले बाबांच्या फोनवर त्यांची चर्चा करून त्यांच्याकडूनही भरपूर माहिती घेतली। त्यांनी सांगितलं का बाबा रे, म्हणे मी माळकरी माणूस आहे, मी तुझे खोटं बोलणार नाही, तू कर फक्त। मग घरी येऊन नियोजन केलं आणि 1 एकर डाळिंबाची बाग आणि 1 एकर कांदे आमची पूर्ण झिरो बजेट शेतीवर उभे आहेत। राजेश यांचे बंधू प्रवीण आपल्या वडिलांसोबत घरची 9 एकर शेती कसतायत। गेल्या 8 ते 9 महिन्यांपासून त्यांनी रासायनिक निविष्ठांचा वापर बंद करत जीवामृत, दशपर्णी तसंच पाळेकर तंत्राचा यशस्वी वापर केलाय। याच्या अगोदर मी रासायनिक शेती करायचो, मग आम्ही रासायनिकमध्ये पूर्णपणे लॉस गेलेलो होतो। बाग तोडण्याच्या हिशोबात होती आमची डाळिंबाची आणि तेल पण आलेला होता। त्याच्यानंतर आम्ही सुभाष पाळेकरांच्या म्हणजे सरांच्या याच्यानुसार जीवामृत द्यायला सुरुवात केली। ते बनवताना आम्ही गावठी गाईचं गोमित्र, शेण, गूळ, बेसन हे एकत्र करून ते 5 ते 6 दिवस भिजवायचो आणि प्रत्येक झाडाला टाकत राहायचो। महिन्यातून असं 3 वेळा आम्ही करायचो। त्याच्यानंतर तेच स्प्रे आम्ही झाडावर पण मारायचो। सुरुवातीला आम्हाला पण त्याचा विश्वास वाटत नव्हता, परंतु आम्ही जी सुरुवात केली, पण ठरवून घेतलं की हेच पूर्णपणे करायचं, दुसरं काही करायचंच नाही। त्यानुसार आम्ही करत गेलो आणि त्याचे आम्हाला म्हणजे रिझल्ट पण खूप चांगले मिळत गेले। कमानकरांच्या डाळिंब बागेत 1 वर्ष तेलकट डागाचा प्रादुर्भाव झाला होता।
त्यांना तज्ज्ञांनी बाग काढून टाकण्याचा सल्ला दिला होता. पण नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मदतीनं बाग जगवण्यात त्यांना मोलाचं यश मिळालंय. सुरुवातीला 1 एकर झाडं जेव्हा आम्ही मागच्या वर्षी पण केली तेव्हा आमचं पूर्णपणे लॉस, म्हणजे मी जवळजवळ पहिलाच दिवस माझा रासायनिक जो होता तो 40-40 हजाराचा टाकायचो. त्याच्यातून मला कुठल्याही प्रकारचं म्हणजे एकदम उत्पन्नच मिळत नव्हतं. कायम लॉसमध्ये, असं लागोपाठ 3 वर्ष आम्ही लॉसला गेलेलो आहे. ह्या वर्षी मी खर्च एकदम किरकोळ, म्हणजे माझ्या मते मला नाही वाटत, माझ्याकडे सध्या तर गाय नाहीच आहे, पण मी टोटल विकत म्हणजे गावठी गाईचं शेणसुद्धा दुसऱ्याकडून आणून किंवा त्या शेण आणायला त्याचेसुद्धा पैसे देऊन थोडेफार ते ॲडजस्ट केले आणि पूर्ण त्याच्यात हे करून मला यावर्षीचं 20-1 हजारातसुद्धा खर्च आलेला नाही एकरी. आणि त्याच्यात मला माझ्या मते मी पहिल्याच खुड्याला ते पैसे माझे पूर्ण वसूल करून घेतले आणि आता जे माझं उत्पन्न म्हणजे माल निघू राहिला ते पूर्ण मी नफ्यात हे करेल. अजून 200 कॅरेट म्हणजे पूर्णपणे निघतील. माझ्या मते 1.5 लाखाच्या आसपास मला उत्पन्न ह्या पहिल्याच वर्षी, म्हणजे मी तोडण्याच्या बेतात असलेले बागसुद्धा त्याच्या एवढे मिळतील भाऊ. आणि दरवर्षी जे करायचो त्याच्यापेक्षा खूपच मला हे मिळालेलं आहे. यंदा कमानकरांना 1 एकर डाळिंबापासून केवळ 12 ते 15 हजार रुपयांच्या खर्चात पावणे 2 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळालाय. जवळपास 60 ते 70 हजारांचा रासायनिक निविष्ठांचा खर्च वाचलाय, तर 1 एकर कांद्यावरील 20 हजारांचा खर्च वाचवण्यात त्यांना यश आलंय. सध्याच्या कमी बाजारभावाच्या काळात कमी खर्चानं त्यांना दिलासा मिळालाय. जीवामृतचेच डोस दिले, बाकी कुठलंही काही टाकलेलं नाही. आणि मल्चिंगसाठी पण त्यांचे पाचट वगैरे, आणि जे मल्चिंग करतो तिथलंच गबाळ कापून त्याच्यावरच टाकतो. निंदणी वगैरे मी कुठलीही करीत नाही. आणि आता त्याचप्रमाणे आता ह्या वर्षीपासून म्हणजे जरा अनुभव मिळाल्यापासून शेवगा वगैरे लागवड करून त्याच्यात चवळी वगैरे लावण्याचा आणि नवीन प्लॉट पूर्णपणे सुभाष पाळेकर सरांच्या मार्गदर्शनाखालीच करण्याचं उद्दिष्ट आमचं आहे. नैसर्गिक शेती करून शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीची सुपीकता वाढवण्याचा प्रयत्न करण्याचं आव्हान केलंय. त्यांच्यासाठी मी एकच मार्गदर्शन देईल की त्यांनी कुठल्याही प्रकारचं रासायनिकल खतांना किंवा औषधांना बळी न पडता थोडंसं त्याच्यातून वेगळं बाहेर निघून नैसर्गिक शेतीच्या पाठीमागे लागावे. थोडी तकलीफ याची तेवढीच आहे की स्वतः करणं आणि त्याचाच कुठल्याही आपण जे म्हणतो दुकानात गेलं म्हणजे एवढ्या पैशात एवढी बाटली मिळाली त्याच्यावर आपण स्प्रे मारतो. ह्या गोष्टीत फक्त ते होणार नाही, आपल्याला स्वतःला त्यात उतरून आणि त्या गोष्टी करावं लागणार आहे. हेच फक्त शेतकऱ्यांनी करून आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावे अशी मी सर्वांना विनंती करतो आणि त्यांनी ही गोष्ट करावी. बऱ्याच लोकांच्या मनात शंका असते की हे जर केलं एवढ्या औषधं मारूनसुद्धा आपले बाग होत नाही आणि हे नैसर्गिक शेतीने काय होणार आहे. माझ्याकडे याच्या अगोदर पण बरेच शेतकरी येऊन गेलेले, पण त्यांचे म्हणजे सरांचं ट्रेनिंग घेतलेले शेतकरी येऊन गेले, पण त्यांची इच्छा एकच ते मला विचारायचे की बाबा याच्यापासून खरंच असं झालं आहे का हे तुमचं, म्हणजे त्यांना एकदम विश्वासच पटत नाही ते. गेल्या वर्षी शेती विकण्याचा विचार केलेल्या कमानकर बंधूंनी यंदा मात्र कमीत कमी खर्चात शेती पिकवण्यात यश मिळवलंय. याचंच अनुकरण करण्याचं आवाहनही कमानकरांनी केलंय. माझं प्रत्येक शेतकऱ्याला एक विनंती का बा आत्महत्या हा मार्ग नाही, मार्ग शोधायचा असा असेल तर सुभाष पाळेकर सरांचं एक शिबिर अटेंड करा. पाळेकर तंत्रामुळं आणि साम टीव्हीच्या माहितीमुळं कमानकर बंधूंनी आज आपली शेती विकण्याचा निर्णय मागं घेतलाय. आता शेती फायद्यात येऊ लागल्याचा आत्मविश्वास त्यांना मिळालाय. विशेष म्हणजे दुष्काळात कमीत कमी पाण्यात आणि कमीत कमी खर्चात पिकं टिकवण्यात त्यांना मिळालेलं यश ही पाळेकर तंत्राची सगळ्यात मोठी पोहोच पावतीच म्हणावी लागेल. जयेश साबळे, साम टीव्ही, नाशिक.